जसं आपण बघत होतो की ह्या इंद्रियांच्या संसर्गामध्ये येणारी प्रत्येक विषय, प्रत्येक गोष्ट ही आपल्याला त्या वेळेपुरतं सुख देईल, पण नंतर तीच गोष्ट आपल्याला दुःख देईल. कारण आज आपण बघितलं, जी काही टेक्नॉलॉजी येते, जे काही विज्ञान येते, खूप सुंदर आहे. पण त्याचा जो एम आहे, त्याचा जो गोल आहे, तो फक्त आपली लाईफस्टाईल वाढवणं, आपल्याला अजून कम्फर्टेबल करणं, अजून लक्झरियस करणं सगळं आजूबाजूचं. हेच एक गोल आहे सायन्सचं, हेच एक गोल आहे टेक्नॉलॉजीचं. बाकी काहीच नाही. पण हे अजून कळत नाहीये की कितीही टेक्नॉलॉजी आज वाढली असेल तरी सुद्धा दुःख जात नाही. कारण जेवढी ती टेक्नॉलॉजी, तेवढाच त्या टेक्नॉलॉजी पासून येणारं दुःख. कारण आता फोन आज आपल्याकडे आहे, त्याचे अनेक फायदे आहेत. इनफॅक्ट आपल्याला इथं गीता पण आपण फोनवर करत आहोत, नो डाऊट. पण या फोनचे सुद्धा आजकाल किती गैरवापर होत आहे. तर जेवढी टेक्नॉलॉजी वाढतीये तेवढं सुखसोयी वाढतायत, पण तेवढंच लोकांना त्रासही होतो. त्यामुळे फक्त सुखसोयी वाढवून किंवा आजूबाजूचे वातावरण हे आपल्या शरीरासाठी अतिशय कम्फर्टेबल किंवा फेवरेबल करणं, ह्याच्याने सुख नाही मिळणार. कारण सुख किंवा दुःख हे आपण त्या सिच्युएशनला किंवा त्या इव्हेंटला लावणारं लेबल आहे, आपण लावतो. म्हणजे आता माझ्याकडे अगदी छोटंसं उदाहरण जरी घेतलं तरी तुम्हाला आईस्क्रीम खायचं आहे, पण तुमच्याकडे आता पैसे नाहीयेत. दुःख झालं. फार मोठं काही आभाळ नाही कोसळलं, पण दुःख झालं, हे की नाही? तर पण एकाला असं वाटेल, पण म्हणजे एक गरीब माणूस असेल, त्याला जेवायला मिळालं, त्याच्यातच त्याला सुख मिळालं. तर बेसिकली सुख आणि दुःख हे दोन्ही जे आहे ते आपण ठरवतो की हे सुख असणार की हे दुःख असणार आहे. म्हणजे जर आपण ठरवत असू की हे सुख आणि दुःख आहे, तर मग बाहेरच्या गोष्टी अजून फेवरेबल करून किंवा कम्फर्टेबल करून हे आपण सुखी कसं राहणार? म्हणजे पैसे आहेत म्हणून सुखी आहे, किंवा हे आहे म्हणून सुखी आहे, ते आहे म्हणून सुखी आहे. हे लेबल्स जे आहेत ते प्रत्येक जणांसाठी सुखाचे किंवा दुःखाचे नाही होऊ शकत. त्यामुळे सुख किंवा दुःख हे कम्प्लिटली इंटरनल, कम्प्लिटली अंतर आहे, अंतर्मयी आहे, आपल्या मनावर डिपेंड करतं. मन जे आहे, म्हणजे मनावर खूप भगवद्गीतेमध्ये डीपली लिहिलंय. आणि मनच ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. आणि खूपदा आपल्याला हे समजतं की आपण शरीर नाहीये, पण आपल्याला हे समजत नाही की आपण मन पण नाहीये. आपल्याला वाटतं ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हे आपल्याला नसतं वाटत, कारण आत्म्याला काहीही इच्छा नसतात, अभिलाषा नसतात. मनाला इच्छा असतात. आणि ते इच्छा कसे येतात? इंद्रियांनी. इंद्रिय जेव्हा ते बघतात, मग ते बघितल्यावर त्याची इच्छा होते आणि ते मनात जातं. मन ठरवतं आपण हे करायचं की नाही. मग जर आपली आणि बुद्धीला माहित असतं हे बरोबर आहे की नाही. तर आपली बुद्धी जर मनाच्या वर असेल, तर मग आपण स्वतःला थांबवतो की नाही, हे नाही करायचं. पण मन जर अनकंट्रोलेबल असेल, अजितेंद्रिय असेल, तर मग आपल्याला कंट्रोल नाही राहत आणि आपण ते करून टाकतो. तर ही पूर्णपणे बुद्धी आणि मनाचा खेळ आहे. आणि आपण जे काही करतो ते आपल्या मनानेच करतो. म्हणजे आता 3 प्रकारचे कर्म असतात ना, मानसिक, वाचिक आणि शारीरिक. पण आपण वाचिक आणि शारीरिक कर्म पण तेव्हाच करतो जेव्हा मन आपल्याला ती परमिशन देते, मनामध्ये तो संकल्प होतो. त्यामुळे सुख आणि दुःख किंवा हे सगळं मनात असतं. आणि पाप आणि पुण्य हे सुद्धा मनामुळे होतं. त्यामुळे मन हे खूप मोठं तत्व आहे, खूप गहन तत्व आहे. आणि त्यामुळे भगवंत काय म्हणताय की तुमचं मन तुम्ही मला द्या. कारण जर आपण मनच भगवंताला देऊन टाकलं, तर आपल्याला कोणती इच्छा राहणार नाही, म्हणजे भौतिक इच्छा नाही राहणार. आणि मन जर भगवंताकडे गेलं, तर जे काही आपल्या कर्मामधनं पुण्य पाप जे काही उद्धृत होत आहेत, ते सगळं त्या भगवंतांच्या चरणात जात. म्हणजे असं नाही की मन जेव्हा भगवंतांच्या चरणात जातं तर एकतर पाप होतच नाही, पण इन केस झालं तर ते भगवंतांच्या चरणात जातं. आणि त्यामुळे चौथ्या अध्यायात म्हणलं आहे की तो जो भक्त असतो, त्याचं मन पूर्णपणे भगवंतांच्या चरणात लावतो, त्याला कोणतेही पाप पुण्यच लागत. आणि पाप पुण्य नाही लागत तेव्हा जन्म मृत्यूच्या फेरीतून सुटका होते. कारण पुन्हा जन्म तेव्हा होतो जेव्हा इच्छा असते आणि पाप पुण्याचे फळ भोगणं आपल्या नशिबात असतं, तेव्हा पुन्हा जन्म होतो. पण इच्छा ही मरते, कारण भगवंत समोर आहेत. तर इच्छा का असेल, कशाची इच्छा असणार आहे आपल्याला? आणि पाप पुण्य जे आहे ते भगवंताकडे जातं. आणि भगवंताला तर कोणतंही पाप पुण्य लागत नाही. त्यामुळे या जन्म मृत्यूच्या फेरीतून आपली सुटका होते आणि तो अमृत, तो अमरत्व आपल्याला प्राप्त होतो.
तसंच दुसऱ्या अध्यायामधून जे आता दुसरं लेसन आपण घेतलं, पहिले म्हणजे आत्मा. आत्मा जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा युनिटी हा ऍस्पेक्ट या जगासाठी खूप महत्वाचा ठरतो. आणि दुसरं म्हणजे इंद्रिय सुख. इंद्रिय सुखासाठी जी टेक्नॉलॉजी आज वाढतीये, जी टेक्नॉलॉजी आपण सुद्धा वापरतोय, ते इंद्रिय सुखासाठी न वापरता ते भगवंताच्या सेवी वापरणं. कारण इंद्रिय सुखामुळे सुख नाही मिळणार आहे, भगवंतांच्या सेवाने आनंद मिळणार आहे. दुसरं म्हणजे आधीच्या काळामध्ये जे इंद्रिय सुख जे आहे ते खरं तर टाळणं हे अतिशय अवघड असतं, आणि आजच्या काळामध्ये तर खूपच अवघड असतं. तर पूर्वीच्या काळामध्ये जर इंद्रिय सुख टाळायचं असेल आणि काही नको असेल, भगवंतांच्या चरणात जायचं असेल, तर कुठे जायचे? हिमालयात जायचे, वनात जायचे, वैराग्य घ्यायचे, संत साधू. पण आपण आता असं नाही करू शकत, प्रॅक्टिकलच नाहीये. म्हणजे काही लोक करू शकतात, पण 99% लोक नाही करू शकत. तर काय सोल्युशन आहे? मग अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे युक्त वैराग्य. भगवंत काय म्हणतात की ठीक आहे, तुम्ही सर्व काही वापरा. आता हा फोन आपण सर्व वापरत आहे, पण हा आपल्या सुखासाठी नाही. आपल्याला छान वाटतं, आपल्याला मज्जा येते फोनवर गेम खेळायला म्हणून नाही. पण हा फोन आपण भगवानची चर्चा ऐकायला, जसं आपण आता मीटिंग मध्ये गीता डिस्कस करत आहे, हे सर्व करायला आपण फोन वापरतो. हे सर्व करायला आपण जरी आत्ताची टेक्नॉलॉजी वापरत असू, तर मग ती म्हणजे युक्त वैराग्य. म्हणजे ते वैराग्य इतकंच समान आणि वैराग्य इतकंच पूजनीय असेल, कारण ते आपण आपल्यासाठी नाही तर भगवंतासाठी वापरतो. आणि आजकाल जर आपल्याला दिसत असेल की मोठमोठे संत साधू सुद्धा लॅपटॉप वापरतात, वॉच वापरतात, गाड्यामधनं फिरतात, पण स्वतःच्या सुखासाठी, भगवंतांच्या प्रचारासाठी, भगवंतांच्या सुखासाठी ते असं करतात. आणि भगवंतांचं सुख जर आपलं, भगवंतांच्या आनंदामध्ये जर आपला आनंद असेल, मग तेव्हा आपल्याला तो परमानंद जाणवायला मिळतो. ठीक आहे. तर दोन गोष्टी बघितल्या जे प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण अप्लाय करू शकतो. तिसरी गोष्ट जे आपल्याला सर्वात फेमस श्लोक मिळतो, ध्यायतो विषयान पुंसा संगच तेषु उपजायते. आपल्या इंद्रियांनी कोणत्याही विषयाला बघितलं तर त्याचं लगेच ध्यान होतं, त्याच्यावर आपण विचार करत बसतो. तो विचार केल्याने तो आत जातो, मग ती विषयभोग प्राप्त करण्याची इच्छा होते. ती प्राप्त झाली की अजून प्राप्त व्हावी, अजून प्राप्त व्हावी, याच्या मागे आपण लागतो. मग ती कोणतेही विषयभोग असू दे, त्याच्या मागे तो माणूस जातो. आणि जर ती प्राप्त नाही झाली, काम जर नाही पूर्ण झालं, तर काम वासना हे क्रोधामध्ये येतं. मग क्रोध नंतर मोह, आणि मग मोह नंतर पूर्णपणे त्या मानवाचं पतन होतं. तर ह्या सायकलमध्ये, ह्या अशा चक्रामध्ये फसण्यापेक्षा जे काही विषयभोग आपल्या इंद्रियांपुढे येत आहेत, त्या विषयभोगांच्या समोर जर आपण भगवंतांचीच छवी किंवा भगवंतांचंच ध्यान केलं, तर आपल्याला विषयांचं ध्यान नाही तर भगवंतांचं ध्यान आहे. किंवा त्या विषयभोगवर ध्यान न करता जे काही आपल्या समोर येत आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे जाणं, हे म्हणजे खरं युक्त वैराग्य. म्हणजे कोणताही विषयभोग आला, फॉर एक्झाम्पल आजच्या काळात किंवा कोणत्याही काळात, फक्त आजच्या काळात नाही, कोणत्याही काळात सर्वात उच्च किंवा सर्वात महान असा भोग म्हणजे गृहस्थी. विवाह बंधनामध्ये सर्वात मोठा भोग असतो असे शास्त्रात म्हणले आहे. पत्नी पतीकडे किंवा पती पत्नीकडे किंवा आजच्या काळात इव्हन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांकडे ते अतिशय कामवासनेच्या भावनेने बघतात. पण आपण जर तो येणारा भोग, येणारी पत्नी किंवा येणारा पती जर आपण आपला म्हणून न करता भगवंतांचा हा आहे आणि हा माझ्या मदतीला आला आहे, किंवा भगवंतांचीच ही आहे दासी माझी पत्नी आणि ही माझ्या मदतीसाठी भगवंतांनी स्वतः पाठवली, ह्या भावने जर आपण प्रत्येक विषय भोगाला बघितलं तर किती सुंदर होईल. इवन त्याच्या पुढे गेलं तर स्वतःच्या मुलांना आणि एक्स्पेशली स्त्रियांना आपल्या स्वतःच्या मुलांवर अतिशय ममता असते, ममत्व असतं की हा माझा आहे, मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, खूप ममत्व असतं. पण जर आपण असा विचार केला की भगवंतांनी त्याचाच मुलगा माझ्या पोटी दिलाय, किंवा भगवंतांनी त्याचाच जो आहे तो माझ्याकडे दिलाय काही काळासाठी, तर ह्या विचाराने, या सद्भावाने जर आपण अशा प्रत्येक विषयाकडे बघितलं, तर तेव्हा त्याचं युक्त वैराग्य होईल. येणारं धन ही लक्ष्मीच आहे ना, आणि लक्ष्मी आपली नसते, लक्ष्मी नारायणाची असते. आजकाल पूजा फक्त लक्ष्मीची होते, पण आज हे कोणाला कळत नाही की लक्ष्मी एकटी कधी येत नाही, लक्ष्मी नारायणासह येते.
त्यामुळे नारायणाची भक्ती केली तर लक्ष्मी आपोआप येईल. तर असे इंद्रिय भोग जे आहेत म्हणजे अतिशय अवघड असतात हे कामवासनेंना, या इंद्रिय भोगांना ओव्हरकम करणं. पण ह्या सद्भावाने जर आपण प्रत्येक भोगाला बघितलं, म्हणजे छोटीतली छोटी गोष्ट, पेन, बुक, प्रत्येक विषयाला जर त्यांच्या सेवेत लावलं तर सद्भावना आणि सत्प्रीती होते. पुढे जाणार, पुढे भगवंत म्हणत आहेत, आता हा सगळा सांगितला की तू आत्मा आहेस, म्हणजे अर्जुनाला सांगतात आता की तू आत्मा आहेस, आणि हे शरीर नाहीये, त्यामुळे तू जरी कौरवांना मारलंस तरी काही पाप होणार नाहीये. तू फक्त निमित्त मात्र आहेस, त्यामुळे तुझ्या ह्याच्यावर काही अधिकार नाहीये, त्यामुळे तू युद्ध कर. हे एवढं सांगून परत दुसऱ्या अध्यायातच ते सांगतात की अरे तुझा क्षत्रिय धर्म पालन कर, तू क्षत्रिय आहेस. आता क्षत्रिय पहिले सांगतात की तू आत्मा आहेस, नंतर सांगतात की तू क्षत्रिय आहेस. क्षत्रिय धर्म हे शरीराच्या धर्माला आहे, आणि आत्मा धर्म म्हणजे आत्मा धर्म खरं त्याने पाळला पाहिजे. क्षत्रिय परत का सांगत आहेत भगवंत? कारण हे आपल्याला समजायला पाहिजे की जरी आपण आत्मा आहोत आणि आपला आत्मधर्म जो आहे तो भगवंतांची भक्ती आहे, तरी आपण या शरीरामध्ये आहे आणि अजूनही आपण त्या लेवलला नाही पोहोचलोय की आपल्याला खरंच वाटतंय की आपण आत्मा आहे. आपल्याला अजूनही वाटतंय की आपण शरीर आहोत, पण आपल्यामध्ये सर्व इच्छा, सर्व अभिलाषा, षड अनर्थ हे सर्व आहेत. त्यामुळे आपल्या धर्माला त्यागून आपण फक्त धर्म आणि भक्ती करावी असंही नाही. शरीराचं जे धर्म आहे ते आपण भगवंतांच्या सेवेत लावून करायला पाहिजे. म्हणजे आपले जे काही रोल्स आहेत या सोसायटीमध्ये ते सर्व करायलाच पाहिजेत, इवन जरी ते शरीराचे असले तरी. त्यामुळे ह्या दोन्ही साइड्स जे आहेत ते भगवंत दाखवतात की शारीरिक धर्म आणि आत्मिक धर्म हे दोन्ही किती महत्वाचे आहेत. आणि हे जेव्हा सांगतात तेव्हा ते शेवटी बोलतात की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडा जरी धर्म पाळला मनुष्याने, तो शारीरिक धर्म असावा किंवा आत्मधर्म असावा, तो धर्म जरी पाळला तरी त्याचं खूप तारण होतं, म्हणजे त्याचा पुढचा जन्म सेफ होतो, सेक्युअर होतो. तर हे काय असतं, आता ही पुनर्जन्माची कॉन्सेप्ट आहे इतकी जी सुंदर, ज्याने आपल्यालाच मोटिवेशन मिळतं की आपण हे केलं ना की आपल्याला हे मिळणार. असं नाही की फळावर चिंतन करायचं, पण मोटिवेशन मिळतं आपल्याला की नाही, आपण स्वतःला घडवायचंय, आपल्याला आपल्या आपल्या माणसांना घडवायचं, सगळ्यांना घडवायचंय. ह्याचं मोटिवेशन ह्या श्लोकातून मिळतं की थोडं जरी धर्म पालन केलं तरी सगळं आपलं सेफ होतं बेसिकली. म्हणजे पुढचा जन्म सुद्धा अशा परिवारात मिळतो की आपल्याला धर्म पालनच करायला लागेल. ओके, तर आता आपल्याला एवढं सगळं कळतं तरी सुद्धा वळत तरी अजिबातच नाही. तर ते वळायला ऑफकोर्स खूप वेळ लागतो, पण ह्या कलावधीमध्ये म्हणजे जेव्हा आपण साधकापासून एका शुद्ध भक्तापर्यंत जात आहे, या कालावधीमध्येच आपल्याला खूप सतर्क राहायला पाहिजे. ज्याला खरंच आध्यात्मिक प्रगती करायची असेल, आपल्याला का नाही वाटत भगवंत, म्हणजे आता आपण खूप लॉजिकली सांगितलं की विषयांकडे सुख नाहीये, इथे आनंद नाहीये, भगवंतामध्ये सुख आहे, तरी सुद्धा आपल्याला या विषयांच्या चिखलामध्ये लोळायला आवडत. आता जर एका डुकराकडे जाऊन तुम्ही त्या डुकराला, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते, डुकराला सांगता नाही येत, पण डुकराला सांगितलं की उठ रे या चिखलातून, तुला मस्त पाण्याने तुला मी आंघोळ घालते, तुला साबण लावते खूप चांगलं, आणि तुला खूप छान लाईफस्टाईल देते, पण तो डुक्कर म्हणेल नाही, मला या चिखलातच बसायचंय, कारण त्याने चिखलाच्या बाहेरचं जग हे बघितलंच नाहीये. सेम वे आपण सुद्धा ह्या जगाच्या विषयांमध्ये इतके फसलो आहे, जन्मजन्मांपासून फसलेलो आहे, आणि कसं मनापासून फसलेलो आहे, आणि मन जे असतं ते प्रत्येक जन्मामध्ये सोबत असतं बरं का आपल्या. आत्मा जसं जसं पुढे जातं तसं मनही सोबत असतं, आणि मनाचा प्रत्येक जन्माचे संस्कार हे मनाच्या आतमध्ये दृढ असतात. आठवत नाही आपल्याला, पण दृढ असतात. त्यामुळे हे मन जे असतं ते प्रत्येक जन्मात येतं, आणि त्यामुळेच आपल्याला सवयच नाहीये, आपल्याला माहीतच नाहीये या जगाच्या बाहेर किती आनंद आहे, आणि आपण या चिखलातच लोळत बसलो आहे. तर जेव्हा आपल्याला तो रस मिळेल, तो भगवत रस मिळेल, तेव्हा इथला आनंद जो आहे, म्हणजे इथलं सुख जे आहे जगतचं, ते आपण विसरून जाऊ. मग वाटेल की काय आहे याच्यामध्ये, काहीच नाही, या सुखमध्ये काहीच नाहीये. तेव्हाच आपल्याला तसं वाटेल. मग तो सुख प्राप्त करण्यासाठी मग पुढे भगवंत सांगतायत आपल्याला भक्तियोगाबद्दल काय करायला पाहिजे.
जप यज्ञोस्मी असं सांगतायत. 4 युगांचे 4 अधिकार होते. सतयुगाचे सतयुगाचं ध्यान, त्रेतायुगाचे यज्ञ, द्वापर युगाची मूर्तीपूजन किंवा अर्चविग्रह पूजन आणि कलियुगाचे नामजप. आणि सर्वात सोपं हे कलियुगाला दिलंय, फक्त नाम जपा. फक्त कृष्णाचे नाव, गोविंद, राम, हरी, जे आवडतं ते नाम जपा. आणि नाम जप ही अशी गोष्ट आहे जी आपण कुठेही, कोणत्याही अवस्थेत, शुद्ध, अशुद्ध, कुठेही करू शकतो. मानसिक करू शकतो, वाचिक करू शकतो, जोरात करू शकतो, हळू करू शकतो, सगळीकडे करू शकतो. म्युझिकल वेने पण करू शकतो, कीर्तन मध्ये, ज्याच्याने आपल्याला आनंद, एंटरटेनमेंट मिळतं. एंटरटेनमेंटसाठी नाही करायला पाहिजे, पण त्याच्याने पण सिद्धी होते. पण तेच जर आपण बघितलं की ध्यान, योग, यज्ञ किंवा मूर्तीपूजन हे कुठेही नाही करू शकत, कोणत्याही अवस्थेत नाही करू शकत, सगळे नाही करू शकत, स्त्रिया काही दिवसांमध्ये नाही करू शकत. अ, आणि बरेच असे कंडिशन्स आहेत वेगळ्या वेगळ्या लोकांना. योग यज्ञ करण्यासाठी संस्कृतचं ज्ञान पाहिजे, मंत्रांचं ज्ञान पाहिजे, हे ते खूप काही सामग्री पाहिजे, शुद्धता पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच कटकटी आहेत. पण नामजप हे कुणीही, म्हणजे अगदी बोलायला शिकल्यानंतर लगेच नामजप हे करता येतं. इतका सोपा उपाय कलियुगामध्ये हे भगवंतांनी दिला. 9व्या अध्यायात म्हणतायत, जप यज्ञोस्मी सततम कीर्तयंतो माम. इतका सुलभ आणि सुखद उपाय भगवंतांनी कलियुगामध्ये दिला. पण आजकाल काय करतात लोक, जपमाला घेतात, इकडे तिकडे फिरतात, राम राम कृष्ण कृष्ण हरी हरी. काय ग, ती बाई वेडीच आहे, आमची कामवाली आलीच नाही, राम राम कृष्ण कृष्ण हरी हरी. एक नंबरची कुचकटी आहे. माहितीये तुझा नवरा कसा आहे, माझा नवरा असा आहे, असे बोलत बोलत राम राम कृष्ण कृष्ण करतात. पण हे नकोय. नाम नुसतं घ्यायचं नाहीये, तर त्या नामाची शक्ती, त्याचा आदर करायचा आहे. कारण नाम आणि नामी मध्ये काहीही फरक नाहीये. आणि जेव्हा तुम्ही नाम हे आपल्या जिभेवर घेत आहात, तेव्हा त्याचा आदर करायचा. आणि तो आदर कसा करावा, तर पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देऊन, पूर्णपणे त्याच्यावर ध्यान करून, मौनात बसून, म्हणजे मानसिक किंवा वाचिक. पहिले तर वाचिक करायचं असतं, आणि म्हणजे जसं तुमच्या गुरु आज्ञा देतील तसे. कारण भगवंतांना काय पाहिजे, ते म्हणतात ना, पत्रम पुष्पम फलं तोयम. हे म्हणतायत ते, की तुम्ही मला एक पान जरी दिलं तरी मी खुश, तुम्ही मला एक जरी दिलं तरी खुश. का भगवंताकडे काही नाहीये? भगवंताकडे लक्ष्मी आहे साक्षात. ते का मागतायत आपल्याला पत्रम पुष्पम फलम? कारण त्यांना हे काही नकोय, सामग्री नकोय, पण जे काही आपण कार्य करत आहे भगवंतांसाठी, त्या कार्यामधनं तो भाव हवाय. कारण भावग्राही जनार्दन, भगवंत भाव ग्रहण करतात. भगवंत आपलं फूल नाही घेत. ते फूल जेव्हा वाहतो, ते जेव्हा आपण वाहत असतो भगवंतांना फूल, ते वाहताना आपल्या मनामध्ये जे भाव असतात, ते भगवंतांना आपण त्या फुलाच्या द्वारे अर्पित अर्पित करत असतो. काहीही अर्पित करत असतो, ते भावना भावना जी असते ती अर्पित होते, फूल नाही अर्पित होत. फूल फक्त वाया असतं, मीडियम असतं. त्यामुळे नाम पण जे आहे, नाम तर खूप मोठी गोष्ट, फूल तरी भौतिक जगतामधली वस्तू आहे, जी त्या भगवंताचीच वस्तू आपण भगवंतालाच देतोय, भौतिक जगतामधली आहे. पण नाम जे आहे ते साक्षात भगवंत आहे. आणि जर नामच आपण असंच घेतलं की चला सूट दिलीये, नाम घ्या मुक्त व्हा, नाम घ्या मुक्त व्हा, इतकं सोपं नाहीये मुक्ती. 7व्या अध्यायामध्येही दिलंय भगवंतांनी, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारो करोडो योनींमध्ये पहिले म्हणजे मनुष्य योनी मिळणंच दुर्लभ. या मनुष्य योनीमध्ये भारतभूमी दुर्लभ. आजकाल तर म्हणजे भक्ती आता भारताच्या बाहेरही करतात, पण तरी भारतभूमी दुर्लभ. भारतभूमीमध्ये अशा मनुष्य दुर्लभ ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे, जे जिज्ञासू आहेत खरंच भगवंतांप्रती. आणि या जिज्ञासूंप्रती जे सत मार्गाला लागतात ते पण दुर्लभ. आणि या सत मार्गांप्रती जे शुद्ध भक्त होतात ते दुर्लभ. आणि या शुद्ध भक्तांपैकी कोणीतरी एक मुक्त होत, इतकं दुर्लभ आहे वैकुंठ गमन. वैकुंठ गमनम दुर्लभम अतिदुर्लभम असं म्हणलं आहे. खूप दुर्लभ आहे, इतकं सोपं नाहीये. पण दुर्लभ आहे म्हणून जमतच नाही, अरे काय यार, असं पण नाही करायचं. जेवढं आपण साधना करू, जेवढी साधना करत राहायची, कृपा मिळत जाईल. कधीही, म्हणजे कधीही असं आपण सांगितलं, म्हणजे माझ्या इथे माझ्या कोणत्याही सिनियरना सांगितलं, नाही होते जग.
किंवा नाही होते माझं साधना, तर ते म्हणतात का नाही होते, मग सांगते मी असं असं प्रॉब्लेम, तसं तसं प्रॉब्लेम. मग ते म्हणतात की प्रल्हादा इतके प्रॉब्लेम्स आहेत का तुला, प्रल्हादा इतके, म्हणजे नाही, प्रल्हादा इतके नाही. प्रल्हादाने साधना केली, प्रल्हादा इतके प्रॉब्लेम्स आजपर्यंत कुणाला नाही. आणि प्रल्हादाला जितके प्रॉब्लेम्स होते एकदाही नाही बोलला तो, एकदाही नाही बोलला की इतकं करतोय मी पण काय मला मिळतच नाही, इतकं करतोय मी कोण मला देत नाही, माझा कसा बाप दिलाय मला, किती त्रास देतो मला, एकदाही नाही. फक्त जप करायचा तो. कारण इथे कर्मण्येवाधिकार असते, इथेच येतं कर्मण्येवाधिकार असते, की तुम्ही करत राहायचंय, फळ मिळणार आहे ह्याचा विश्वास ठेवायचा. कारण काही लोकांना वाटतं जर फळाबद्दल चिंतनच नाही केलं मग त्या कार्याला मोटिवेशन कसं मिळणार. फळ मिळणार आहे याचा विश्वास ठेवायचा, पण ते कधी मिळणार आहे याची आतुरता नाही पाहिजे, ते मिळणार आहे असं. तर आज म्हणजे जास्त भक्तीबद्दल नाही तर ओव्हरऑल जे प्रॅक्टिकल यूज आहे ते मी सांगितलं. आणि खरं तर हे जे काही आहे ते अंमलात मी सुद्धा आणलं नाहीये अजून. त्यामुळे मी फक्त माझ्या वाणीची आणि माझ्या मनाची शुद्धी करण्यासाठी हे सगळं बोलली आहे. पण काम, वासना, क्रोध हे अजून माझ्यामध्ये भरभरून आहेत. अजिबात मी कोणतीही मोठी भक्त असं काही नाहीये. जे काही छान आहे ते गुरुकृपेने परंपरेयुक्त आहे. आणि एक फक्त तुकाराम महाराज असं म्हणतात की विषय भोग जे आहे ते इतके खतरनाक असतात. म्हणजे आपण एकदा तिथे मन गेलं, ते मनाला परत भगवत चरणी लावायचं, परत जातं परत भगवत चरणी लावायचं. ही साधना असते, ही प्रॅक्टिस असते. हे आपण जेवढा वेळ करू तेवढं चांगलं, आणि तेवढं मग आपल्या भगवंत अजून टेस्ट घेतो त्याच्या मायेच्या द्वारे. त्याची माया अजून खतरनाक, मायेच्या द्वारे आपली परीक्षा घेत असतो भगवंत, की किती किती जातो हा माझ्यापेक्षा दूर. हा भगवंत घेत असतो, पण आपण दूर नाही जायचं. युद्धभूमी आहे, तुकाराम महाराज म्हणतात युद्धभूमी आहे. भक्ती म्हणजे युद्धभूमी, युद्ध करायचंय आपल्या स्वतःच्याच मनाशी, बाकी कोणाशीच नाही करायचंय. आणि त्यामुळे मीराबाई पण म्हणतात ना, जो तुम तोडो पिया मैं नाही तोडू, तोसो प्रीत तोड कृष्ण कोण संग जोडू. तुमच्याशी मी प्रीत करणार, तुम्ही मला लाथ मारा, काही करा, मला नरकात सोडा, पण तुमच्याशी मी प्रीत करणार, कारण तुम्हाला सोडून मी कुणाशी प्रीत करू. तुम्हाला सोडून कोण आहे इकडे. आपल्याला वाटतं की आपल्या आजूबाजूला जे आहेत ते आपल्याला प्रेम करतात, हे ते नक्कीच प्रेम करतात, पण ते त्यांच्या स्वतःसाठी. हे पुढचा भाग आहे खूप, की कसं प्रत्येक माणूस हा प्रत्येकावर प्रेम स्वतःसाठी करतो, कारण आपल्याला चांगलं वाटतं त्या माणसावर प्रेम करून, म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो. खूप कडू गोष्ट आहे पण खरी आहे. तर तसं बोलायला लागलं तर बरंच काही आहे आणि बरंच काही अंमलात येणं आहे. त्यामुळे इथेच विश्राम देते, आणि काही चांगलं वाटलं असेल तर तुमचे आशीर्वाद नक्कीच असेल. खूप छान. तन्वीताई, तू म्हणत होतीस शेवटच्या भागामध्ये की मी अजून शिकलेली नाही तेवढी, किंवा मी अजून माझ्या आत्मसात केलेलं नाहीये. पण कसं असतं ना, आपली महती किंवा स्वतःची महती स्वतःला कळत नाही. हे आता ऐकणारे सगळे नक्कीच माझ्या मताशी सहमत असतील, की जे तू खूप बोलतीयस अगदी छान साध्या बोलली. सोप्या भाषेमध्ये आणि आजची उदाहरणं देऊन, म्हणजे आजच्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करतात त्या सगळ्या, तर तू त्याच्या बरोबरीनं सांगड घालून जेव्हा सांगतेस ना, हे खूप मोठं आहे. आणि आपल्याला असं वाटतं की भगवद्गीता शिकायची किंवा हे सगळे संस्कृत श्लोक म्हणायचे त्याच्यासाठी वाचा शुद्धी असायला पाहिजे, मन शुद्ध असायला पाहिजे. बऱ्याच जणांची अशी एक वृत्ती असते की काही काही गोष्टी केल्याशिवाय, तो अट्टहास केल्याशिवाय नाहीच करायचं. तर असं काही नाहीये. तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही क्षणी कसंही, जसं आता तू म्हटलीस तसं अगदी नाम घेतलं, फक्त तुम्ही ते जे काय तुम्हाला वाटते त्या म, प्रामाणिकपणे घ्यावं. तर असं केलं तर नक्कीच गीतेपर्यंत, आणि जे आज आपल्याकडं गरज आहे, काळाची गरज आहे, त्या सर्वच वयोगटातल्या लोकांसाठी हे आवश्यक आहे. कुणाला नक्की काही आपलं मत मांडायचं असेल, आपला प्रतिसाद काही मांडायचा असेल तर नक्की मांडू शकता. एकेकांना अनम्यूट करा आणि तुम्ही बोलू शकताय. खूप छान वाटलं तन्वी. मी राधनीच्या वतीने तर नक्कीच आभार मानते. थँक्यू, थँक्यू सो मच. कोणाला बोलायचं आहे आपल्याकडे? इथे आता चॅटमध्ये बऱ्याच जणांचे आलेले आहेत अभिप्राय, पण तरी सुद्धा ज्यांना बोलायचं ते अनम्यूट करून बोलू शकतात. दीपाली ताई. हो, खूप छान झालं. खूपच सुंदर. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये इतकं, म्हणजे तिचा किती अभ्यास, तिचा खूपच सुंदर आहे आणि फारच म्हणजे अगदी
छान वाटलं म्हणजे ऐकून, खूप छान. थँक्यू. आमची दुसरी दीपाली ताई पण इथे आहे हजर. बोला बोला. आत्मा नमस्ते तन्वी. आत्मा नमस्ते बेटा. आम्ही नुसत्याच वयाने खरं मोठ्या आहेत तुझ्यापेक्षा, पण तुझा साधेपणा तुझ्या राहण्यात नाही दिसतोय आणि तुझ्या विचारांमध्ये पण दिसतोय. आणि गीतेसारख्या विषयावर आज तू बोलतेस हेच आमच्यासाठी म्हणजे वी आर ब्लेस्ड की आमच्यामध्ये अशी एक आहे व्यक्ती की जी म्हणजे काय म्हणतो, आम्ही जे शिकलोय त्याप्रमाणे सोल लेवलला तू खूप मॅच्युअर आहे. दिसायला तुझं शरीर लहान आहे पण तू खूप मोठी आहेस. माझ्याकडे खूप ज्ञान आहे आणि ते तू खूप छान सहजपणे सांगितलं, कारण हा विषय इतका अवघड आहे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना कळत असतं पण वळत नाही. पण तरी तुम्ही साधी गोष्ट रामनाम कसं घ्या हे, आणि हे बायकांचं बरेचदा होतं की त्याच वेळेला बाईचा फोन येतो की आज मी कामाला येत नाहीये. मग त्यांचं सगळं मन त्या रामनामातलं दुसरीकडेच जातं की आता आपलं काय होणार आहे, मग चिडचिड होते. तर त्यावेळेला मग हे असं का होऊ नये किंवा कसं करावं, 2 मिनिटं का होईना परमेश्वरापाशी आनंदाने बसावं, सुखाने त्याच्याशी बोलावं, हे खूप छान सांगितलंस. आणि गीतेतले श्लोक सुद्धा तू खूप अगदी सहज म्हटलेस, ते म्हणजे तेही श्रवणीय होते फारच. खूप छान बेटा, आशीर्वाद खूप सारे तुला. आणि आम्हाला आज तुझं 4 शब्द ऐकायची संधी परमेश्वराने आमच्या आयुष्यात दिली. कदाचित कुठल्या तरी जन्मी आपण असेच भेटत असू आणि तू आम्हाला सांगत अशी, म्हणून आज पुन्हा एकदा ती मीराच्या रूपाने का होईना आली आमच्या समोर. खूप गुड. गॉड ब्लेस यू. थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? धनिकाताई, मी बोलू का? हो बोला ना, प्रीतम बोलतीये. नक्कीच. नक्की नक्की. नमस्ते तन्वीताई. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण मोठ्या माणसांना म्हणजे बऱ्यापैकी समजतं, जाणीव असते सगळ्या गोष्टींची. पण आता जसं तुम्ही इतक्या छोट्या वयात ह्या सगळ्या गोष्टी ग्रास्प केल्या आहेत, तर जे आमचे छोटी मुलं आहेत त्यांना ह्या गोष्टी समजाव्यात किंवा गीतेप्रती त्यांचं प्रेम म्हणा किंवा त्यांच्या मनात गीता काय आहे, ग्रंथ काय आहे, हे आपण कसं रुजू करू शकतो, त्याबद्दल जर थोडंसं मार्गदर्शन केलं तर खूप छान होईल. तर तसं बघायला गेलं तर ते प्रत्येक मुलावर डिपेंडेंट आहे. आणि दुसरं म्हणजे आपण पहिले म्हणजे लहान मुलांमध्ये श्रद्धा खूप असते, ते अजिबात डाऊट नाही करत की असं कसं तसं कसं. त्यामुळे सुरुवात त्यांना मार्गदर्शन म्हणजे कथेनेच सांगायचं, प्रल्हादाची, ध्रुवची कथा सांगायच्या. आणि म्हणजे आजकाल कसं होतं की मुलांना श्लोक पाठ तर होतात पण त्या श्लोकांचा अर्थ ऑफकोर्स खूप अवघड असतो. त्यामुळे पाठांतर आणि ग्रास्पिंग त्यांचं खूप चांगलं असतं लहान वयामध्ये. त्यामुळे पाठांतर तर आधीच करून घ्यायचं. आणि जसं जसं म्हणजे त्यांचा वयोगट असेल तसं त्यांना कथानीच पुढे यायचं. मग जर आता सांगितलं की प्रल्हादाने बघ असं केलं मग तू पण असं कर, मग ते जॉब करायला लागतील. मग ध्रुवने असं केलं मग तू असं कर, मग ते वाचायला लागतील. आणि जसं जसं ते मोठे होतील तसं त्यांना करायला पाहिजे. आणि मेन गोष्ट असते की जसं जसं ते मोठे होतात तसं त्यांचा शाळेतली संगत जी असते ती बिघडते. आणि संगतच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण संगत जर बिघडली मग, कारण आई बाबांचं पण जास्त ऐकत नाही मुलं, कारण मग त्या वयामध्ये मित्रांचं जास्त ऐकायला लागतात ते. त्यामुळे ते जरा मोठा फॅक्टर आहे. कारण लहान लहान असताना सगळं करतात, 11-12 वर्षाचे झाल्यावर संगत बिघडते, मग तिथे थोडा प्रॉब्लेम येतो. खरं तर आता राघव आपला आणि मृण्मयी हे दोघ जण होते, हो. त्यांच्याकडनं अनुभव ऐकायचा होता. त्यांनी आता ते ऍक्च्युली लेफ्ट झालेले. पण नक्कीच उद्याच्या भागामध्ये जर शक्य असेल तर आपण त्यांना बोलूया. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्याच जे बरोबरची छोटी मुलं आहेत, जी आता आपण म्हणूया 21व्या शतकातली मुलं आहेत, त्यांना नक्की विचारू शकतो. म्हणजे त्यांचा अनुभव आणि पुढे जाऊन आपण आपल्या छोट्या मुलांसाठी काय करता येईल हे नक्की सांगता येईल. जे त्यांना फक्त असं बोलून त्यांना नाही कळणार, त्यांना काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे. मोठे मोठे आजकाल ते येतात ना रामायणचे मोठे मोठे चित्रवाले पुस्तकं येतात, गीतेचे पण बरोबर. असे मोठे मोठे गीता फॉर किड्स अशा मोठ्या मोठे बुक्स असतात. तर ती चित्र दिसली, कलर्स दिसलं, मग त्यांना ते आवडतं. मग असं सोप्पपणे त्यांना थोडे थोडे छोटे छोटे डोस दिले बेसिकली तर मग ते होतं. पण मेन हेच मी सांगेन, कारण माझाही लहान भाऊ आहे आणि मी पण बघते लहान मुलांना, तर त्यांची संगतच खूप मेन गोष्ट आहे जी आपण काळजी घेतली पाहिजे त्याची. धन्यवाद ताई. तुझ्या आयुष्यात कसा आला हा विषय, कोणी आणला? पहिले पहिले म्हणजे कृपेनेच, आणि दुसरं म्हणजे माझ्या
म्हणजे जेव्हा मी 7th-8th होते, जेव्हा मी संस्कृत घेतलेला, तेव्हा आमच्या शिक्षिका या अतिशय आध्यात्मिक, त्या तुम्हाला माहिती असेल, त्या राहता इथे, सौ राधिका डिवरेकर म्हणून. त्या म्हणजे बरेच लोक आहेत, त्या पण आहेत. माझे आई बाबाही आधीपासूनच आध्यात्मिक आहेत. आणि जेव्हा संस्कृत शिकायला लागले बेसिकली, तेव्हा भगवद्गीतेचाही परिचय होतोच. मग ते ऐकण्यासाठी इतर व्हिडिओज वगैरे लॉकडाऊन मध्ये बघितले आणि तसं जॉईन केलं. थँक्यू. बर, आपण या निमित्तानं एक नवीन उपक्रम पण चालू करतो आहोत. तर मी आजच्या या प्रसंगी, मोहिनीताई आहे आपली इथे. मोहिनीताई, तू या विषयाबद्दल बोलावंस असं मला वाटतंय. अनम्यूट करून बोलू शकशील का? हो हो, नक्कीच. आपण मुलांसाठी ध्यान आणि आहार विहार अशी कार्यशाळा नाही, पण एक रेग्युलरच आपण कार्यक्रम ठेवणार आहे. की जी ही छोटी मुलं आहेत, आता जो विषय झालाय आपला, ही जी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठीच. म्हणजे आता तन्वीची मदतीने अजून आपल्याकडे खूप जणी अशा आहेत की त्यांच्या मदतीने आपण एक प्रयत्न करणार आहे की काय ह्या मुलांसाठी घेता येईल आणि नवीन ते शिकतील. म्हणजे गीतेचे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांना तन्वीताई सांगू शकेल. आरतीताई आहेत त्या ज्या उद्या बोलणार आहेत, त्या आपण ध्यान घेणार आहेत, मुलांना आहार काय दिला पाहिजे यावर बोलणार आहेत. म्हणजे हा प्रयत्न आहे. त्याच्यात सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या, म्हणजे नवनवीन योजना आणता येतील. धन्यवाद मोहिनीताई. आत्ता सध्या तरी आपण वयोगट 5 आणि त्याच्या पुढे अशा मुलांकरता आणि ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण हा उपक्रम चालू करतोय. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असं आपण करणार आहोत. आता जसं मोहिनीताईने सांगितलं की आपल्या सौ आरती चव्हाण यांचं उद्याही आपण ऐकणार आहोत. गीतेच्या बद्दलच ऐकणार आहोत. उद्या गीता जयंती पण आहे. त्यानिमित्तानं आपण हा उपक्रम कसा पुढे नेऊ शकतो, आणि सगळ्यांचं सहकार्य तर आपल्याला आवश्यकच आहे, तर त्याच्याबद्दल विचार करूया. संपर्क मोहिनीताईशी करू शकता तुम्ही, आणि आपल्या ग्रुपवर पण माहिती कळेलच याच्याबद्दलची. ओके. अजून जर काही कुणाचे प्रश्न असतील किंवा जर कुणाला काही मांडायचं असेल तर शेवटची एक 5 मिनिटं अजून आपल्याकडे आहेत. त्या वेळामध्ये आपण नक्कीच बोलू शकतोय. तन्वीताई, सर्वांच्या वतीनं राधनी आणि आमच्या सगळ्याच मित्रमैत्रिणी, सगळे आता सामील झालेले या कार्यक्रमातले श्रोतागण, सगळ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक तुझे आभार मानते. आभार खरं मानू नयेत, असंच पुन्हा पुन्हा आम्हाला ऐकायला मिळावं तुझ्या वाणीतून. तर नक्कीच पुन्हा तुमचे एकदा आपण भेटूया. सर्वांचे धन्यवाद. उद्याही आपण 8:30 वाजता असंच भेटणार आहोत. आपण आपल्या इतर घरातल्या लोकांना, मैत्रिणींना, मित्रांना सगळ्यांना सामील करून घेऊया. उद्या आपण सौ आरती चव्हाण यांच्याकडून गीतेच्या बद्दल ऐकणार आहोत. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद, आणि गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद.